Hello everyone, I am Assistant Professor Yasvi Shejare from Agricultural Engineering Department. As we know that the syllabus for practical and theory of engineering 1-to-1 is almost same. So whatever the part is uncommon between both syllabus, that will be completed in the practical sessions. Okay, and this is first practical session which includes introduction of instruments used in surveying and leveling, then terms related to the surveying and leveling. Okay, आता या हा जो आपला जो प्रॅक्टिकलचा जो सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये काही फील्ड प्रॅक्टिकल्स पण आहेत, पण ते आपल्याला पॉसिबल नाही आहे घेणं. पण त्यामधले जे काही इन्स्ट्रुमेंट्स असतील की जे तुम्हाला स्पॉटिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत तर ते कवर केले जातील. त्यानंतर काही इम्पॉर्टंट टर्म्स असतील तर त्या कवर केल्या जातील. आणि काही टॉपिक्स असे आहेत प्रॅक्टिकलमध्ये की जे थेरीमध्ये नाही आहेत तर ते सुद्धा कवर केले जातील. ठीक आहे, सो आपण आज फर्स्ट प्रॅक्टिकल पाहणार आहोत, ते म्हणजे प्रॅक्टिकल सेशन आहे हे फर्स्ट. त्यामध्ये इन्क्लुडिंग जवळपास 3 ते 4 प्रॅक्टिकल्समधले जे काही टर्म्स असतील रिलेटेड तर त्याही पाहणार आहोत. त्याचबरोबर जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत सर्वेइंग अँड लेवलिंगशी रिलेटेड तर त्या आपण पाहणार आहोत. ओके, तुम्ही मॅन्युअल रेफर करा म्हणजे तुम्हाला जास्त समजेल की नेमकं कोणता पार्ट कुठला आहे. ठीक आहे, फील्ड प्रॅक्टिकल आपल्याला घेता येणार नाही. ओके, सो आता आपण फर्स्ट इन्स्ट्रुमेंट पाहूयात, ते आहे म्हणजे चेन. ओके, आता चेन जी आहे त्याला आपण चेन सर्वेइंगमध्ये बेसिकली चेन हे इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. ओके, आता चेन सर्वेइंगमध्ये किंवा चेन सर्वेइंग म्हणजे काय तर याबद्दल आपण पुढे पाहू. सो चेनचे आता ही जी इमेज आहे तर ती आहे मेट्रिक चेन. बेसिकली चेनचे 2 टाईप पडतात जे जनरली सर्वेइंगमध्ये यूज केले जातात. आणि चेन सर्वेइंगमध्ये जो एरिया आहे, एखाद्या रिजनचा एरिया असेल किंवा एखादा छोटंसं लँड असेल तर त्याचा एरिया मेजर करण्यासाठी चेन सर्वेइंगचा यूज केला जातो. ठीक आहे, आता चेनचे 2 टाईप्स पडतात, बेसिक 2 ग्रुपमध्ये डिवाईड केलं आहे. तर फर्स्ट वन दॅट इज मेट्रिक चेन अँड सेकंड वन दॅट इज नॉन मेट्रिक चेन. ओके, आता मेट्रिक चेन का म्हणायचं, कारण त्याचे जे मेजरमेंट्स आहेत तर ते मीटरमध्ये असतात. सो इट इज कॉल्ड एज मेट्रिक चेन. अँड इन केस ऑफ नॉन मेट्रिक चेन द मेजरमेंट्स आर इन फीट, मीन्स other than meter. Okay, so or instead of meter, so it is called as non metric chain. Okay, non metric chain मध्ये जे चेनचं जे युनिट आहे तर ते मीटरमध्ये नसतं तर ते फीटमध्ये जनरली असतं. ठीक. ओके, नाव द मेट्रिक चेन इज कंपोज्ड ऑफ 100 or 150 pieces of galvanized mild steel वायर विच इज 4 mm इन डायमीटर कॉल्ड ॲज अ लिंक्स. ओके, जी मेट्रिक चेन आहे तर ती अशी छोट्या छोट्या लिंक्सपासून बनलेली आहे. ओके, ह्या ज्या लिंक्स दिसत आहेत तर ह्या ज्या लिंक्स आहेत त्या साधारणतः 100 to 150 एवढ्या लिंक्स असतात. जर 20 मीटरची जी जर चेन असेल तर त्याच्यामध्ये टोटल 100 लिंक्स असतात. आणि जर 150 लिंक्स असतील तर ती जी चेन आहे ती 30 मीटरची असते. ओके, आणि एका लिंकची लेंथ ही 20 सेंटीमीटर म्हणजे 2 मीटर असते. ओके, नो इट्स नॉट 2 मीटर, इट्स 0.2 मीटर. ओके, सो ही जी चेन आहे तर त्याचं मटेरियल कोणतं आहे तर गॅल्वनाइज्ड माइल्ड स्टील. ओके, आणि त्याची जी डायमीटर आहे तर ती आहे साधारणतः 4 mm. ओके, आणि जी लेंथ आहे ईच लिंकची ती आत्ता आपण पाहिलंच. आणि यामध्ये टॅलीज नावाचा एक प्रकार असतो की या ज्या टॅलीज आहेत ह्या तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसत असतील किंवा इथे ही जी मेटल पीस दिसतं तर याला टॅलीज असं म्हणतात. तर ह्या टॅलीज साधारणतः चेनमध्ये 5 मीटर 10 मीटर देन 15 मीटर या अंतरावरती असतात. ओके, ऑल्सो देर आर ब्रास हँडल्स आर प्रोव्हाइडेड. याच्यामध्ये 2 ब्रास हँडल्स प्रोव्हाइड केलेले असतात जेणेकरून आपण इझिली कुठेही ती चेन ड्रॅग करू शकतो. ओके, ऑल्सो देर इज प्रोव्हिजन ऑफ सिव्हिल जॉईंट बिलो द ब्रास हँडल्स. ओके, सो इट प्रोव्हाइड्स इझी ट्विस्टिंग अँड फ्लेक्झिबिलिटी ऑल्सो. आता जे ब्रास हँडल आहे तर त्याच्याबरोबर खाली एक सिव्हिल जॉईंट असतो तर त्यामुळे काय होतं की जी चेन आहे ते आपण इझिली टर्न करू शकतो आणि फ्लेक्झिबिलिटी जास्त प्रोव्हाइड केली जाते. ओके, त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये 2 ज्या लिंक्स आहेत 2 लिंक्स आर कनेक्टेड बाय 3 ओव्हल रिंग्स. ओके, ज्या 2 लिंक्स आहेत तर ह्या ज्या 2 लिंक्स आहेत तर त्या 3 ओव्हल रिंग्सने कनेक्ट केलेल्या असतात. ओके, आणि
तर याचा फायदा काय होतो की जी चेन आहे ती फ्लेक्झिबल होते, रिजिड राहत नाही. ओके, मग आपण ती कशी वळवू वगैरे शकतो, किंवा आपल्याला जे आपलं ग्राउंड सरफेस आहे तर त्याच्यावरती आपल्याला इझिली ती चेन कॅरी करता येते. ओके, सो बेसिकली मेट्रिक चेनमध्ये कोणकोणते कंपोनंट्स आहेत, तर फर्स्ट म्हणजे ब्रास हँडल आहेत, टॅलीज आहेत, 3 ओल रिंग्ज आहेत, सिवेल जॉईंट्स आहेत. ओके, हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. त्यानंतर लिंक्स आहेत. ओके, या सर्व गोष्टींनी मिळून मेट्रिक चेन बनते. ओके, त्यानंतर नॉन मेट्रिक चेन. ओके, मेट्रिक चेनचे सबटाईप्स नाही आहेत, पण नॉन मेट्रिक चेनचे 3 सबटाईप्स आहेत. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे मेट्रिक चेनचे जे सबटाईप्स आहेत किंवा जे चेनचं जे क्लासिफिकेशन आहे तर ते तुम्हाला आलं पाहिजे. सो लेट्स सी द फर्स्ट chain, that is Guntur chain. It is the first subtype of non-metric chain. Okay, the Guntur chain is 66 feet long and divided into 100 links. So each link of 0.66 feet. It is very convenient for measuring the distances in miles and furlongs, and for measuring the land when the unit of the area is in acre. Okay, then 10 Guntur chains is equal to 1 furlong, then 80 Guntur chains are equal to 1 mile, and 10 Guntur chain is equal to 1 acre. Square of 10 Guntur chain is equal to 1 acre. ओके, आता जी गंटूर चेन आहे तर गंटूर चेनचं बेसिकली तुम्हाला त्याची लेंथ किती आहे असं विचारलं जातं. त्यानंतर त्याच्यामध्ये नंबर ऑफ लिंक्स किती असतात. ओके, सो गंटूर चेनची लेंथ किती आहे 66 फीट. ओके, हे जर लक्षात राहत नसेल तर कसं लक्षात ठेवायचं, जीचा शेप जो आहे तो 6 सारखा आहे, राईट. सो गंटूर चेनची जी लेंथ आहे ती आहे 66 फीट, आणि टोटल जी चेन आहे तर त्याच्यामध्ये 100 लिंक्स असतात. त्यामुळे एका लिंकची जी लेंथ आहे ती साधारणतः 0.66 फीट इतकी असते. ओके, आता अशा जर 10 गंटूर चेन्स ठेवल्या तर 10 गंटूर चेन्स इज इक्वल टू 1 फरलॉंग. ओके, त्याचबरोबर जर 80 गंटूर चेन्स सलग आपण ठेवल्या तर 80 गंटूर चेन इज इक्वल टू 1 माईल. ओके, आणि जर आपण असे 10 स्क्वेअर जर ठेवले गंटूर चेनचे देन दॅट एरिया इज इक्वल टू 1 एकर. ओके, देन नेक्स्ट टाईप ऑफ चेन, दॅट इज रेव्हेन्यू चेन. The revenue chain is commonly used for measuring the fields in the cadastral surveys, and it is 33 feet and long and divided into 16 links. Okay, and 1 square of revenue chain equals to 1 गुंठा. आता जी रेव्हेन्यू चेन आहे तर ती साधारणतः 33 फीट इतकी असते आणि शक्यतो कॅडेस्ट्रल सर्वेजमध्ये याचा यूज केला जातो. ओके, आणि याचा जो 1 स्क्वेअर आहे रेव्हेन्यू चेनचा 30/30 फीट मीन्स 1 गुंठा. ओके, त्यानंतर लास्ट चेनचा टाईप आहे नॉन मेट्रिक चेनचा, दॅट इज इंजिनिअरिंग चेन. ओके, अँड द इंजिनिअरिंग चेन इज 100 फीट लॉंग. इट इज डिवायडेड इंटू 100 लिंक्स. सो ईच लिंक विल बी 1 फूट इन लेंथ. ओके, सो इंजिनिअरिंग चेन जी आहे तर त्याची जी लेंथ आहे टोटल जी लांबी आहे ती 100 फीट आहे, आणि त्याच्यामध्ये नंबर ऑफ लिंक्स 100 असतात. त्यामुळे एका लिंकची जी लेंथ आहे ती 1 फीट इतकी असेल. ओके, त्यानंतर इट इज यूज्ड ऑन ऑल इंजिनिअरिंग सर्वेज. देन द डिस्टन्सेस मेजर्ड विथ द इंजिनियर्स चेन आर रेकॉर्डेड इन फीट अँड डेसिमल्स. ओके, नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे ॲरो. Okay, it is also called as marking or chaining pins, and used to mark the end of the each chain during the process of chaining. Okay, आता हा जो ॲरो आहे तर हा नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट आहे. त्याचा उद्देश काय असतो की जो चेनचा जो एंड आहे तर तो मार्क करणे. ओके, इन केस ऑफ चेन सर्वेइंग. आता चेन सर्वेइंगबद्दल तुम्हाला डिप्लोमाला सुद्धा झालेलं असेलच फील्ड प्रॅक्टिकल्स. ओके, तर त्याच्यामध्ये आपण जर चेनचं जे एंड मार्क करण्यासाठी बेसिकली ॲरोचा यूज करतो. अँड दे आर मेड अप ऑफ गुड क्वालिटी ऑफ हार्डन स्टील वायर 4 mm इन डायमीटर, अँड ॲरो लेंथ इज अबाउट 400 mm. ओके, आता याचं जे काही थेरी पार्ट आहे तर तो तुम्हाला मॅन्युअलमध्ये भेटेल. जे काही डिस्क्रिप्शन आहे इन्स्ट्रुमेंटचं ते तुम्ही रेफर करू शकता. पण ॲरोच्या बाबतीत तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, त्याचं फंक्शन कोणतं आहे, टू मार्क द एंड ऑफ द चेन. त्यानंतर त्याची डायमीटर किती आहे 4 mm, आणि साधारण लेंथ किती असते तर ॲप्रॉक्सिमेटली 400 mm. ओके, आता नेक्स्ट
इन्स्ट्रुमेंट आहे ते म्हणजे टेप्स. ओके, सर्वेइंगमध्ये वेगवेगळ्या टेप्स यूज केल्या जातात, त्यामध्ये वेगवेगळे टाईप्स पण आहेत. ओके, सो फर्स्ट टाईप दॅट इज क्लॉथ अँड लिनन टेप. ओके, दिस इज here cloth or linen tape used for taking the subsidiary measures such as offsets. Then it is very light and handy, and it is easily affected by the damp, and if wet it shrinks and it stretches easily and likely to twist. ओके, ज्या क्लोथ अँड लिनन टेप्स आहेत तर ते सबसिडायरी मेजरमेंट्स घेण्यासाठी यूज केले जातात. म्हणजे एखाद्या एरियामधले जर इंटेरियर डिटेल्स असतील तर ते जे डिटेल्स आहेत तर ते घेण्यासाठी यूज केला जातो. त्याचबरोबर ह्या खूप लाईट असतात, हँडी असतात. पण जर जास्त डॅम्पी एरिया असेल, ओके, जिथे ह्युमिडिटी जास्त आहे, तर याचा अफेक्ट या टाईपच्या टेप्सवरती होतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे ती म्हणजे मेट्रिक ओवन मेटॅलिक टेप. ओके, ही अशा प्रकारची टेप असते, and they are available in 2, 5, 10, 20, 30 and 50 meters, and this type of tape is made up of yarn and metal wire. हे मटेरियल आहे yarn and metal wire, and there is a metal ring is attached to the outer end of the tapes. Okay, and the length of the tape includes the metal ring. Okay, and at every centimeter a black line is provided, and the height of that black line that is about 8 to 10 mm. Okay, and at every 5 centimeter is marked with an arrow in a black. Okay, and in every decimeter and meter is marked with black back line extending over the full width of the tape. Okay, so and that is about 16 mm. ठीक है, and the graduation marks at every decimeter and meter are numbered with black and red figures respectively. ओके, आता ज्या लिनन टेप्स आहेत तर त्या 10, 15, 20 अशा साधारणतः मीटर्समध्ये अवेलेबल आहेत, अप टू 50 मीटर्सपर्यंत. ओके, आणि त्याच्यामध्ये एव्हरी 5 सेंटीमीटरवरती एक ॲरो मार्क केलेला असतो, ब्लॅक ॲरो, प्रत्येक 5-5 सेंटीमीटरवरती. त्यानंतर प्रत्येक डेसिमीटरवरती आणि मीटरवरती एक ब्लॅक लाईन असते, फुल ब्लॅक लाईन असते, आणि त्याची जी हाईट आहे ती साधारणतः 16 mm इतकी असते. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे मेट्रिक स्टील टेप. ओके, दिस इज अ मेट्रिक स्टील टेप. This type of tape is also available in 1, 2, 10, 30 and 50 meters. Then the tape is made up of steel or stainless steel, and it is also provided with a ring. Okay, and the tape is marked with a line at every 5 millimeter, then centimeter, decimeter and meter. Okay, then where there is a button is provided, so it is called as button release device. Okay, when that button is pressed, the tape is automatically rewinds into the case. Okay, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे इनवेअर टेप. दिस इज इनवेअर टेप. ओके, इट इज मेड अप ऑफ alloy that is steel and nickel, about 64 steel and 36% of nickel. ओके, जी इनवेअर टेप आहे तर ती साधारणतः 64% ऑफ स्टीलने बनलेली असते आणि 36% ऑफ निकेलने बनलेली आहे. हे दोन्ही मेटल्स आहेत, अँड इट इज 6 mm इन वाईड अँड लेंथ इज अबाउट 30, 50 अँड 100 mm. ओके, अँड इट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ओके, त्यानंतर नेक्स्ट टाईप आहे तो म्हणजे सिंथेटिक टेप. ओके, दिस टेप्स आर मॅन्युफॅक्चर्ड ऑफ glass fiber having PVC coating. Then they are graduated every 10 mm and figured every 100 mm.